हॅलो फ्रेंड्स, मी तहसीन शेख। आज आपण पफ मास्टरचा यूज करून पफ मास्टर हे ब्लाउज पॅटर्न आहे। हे ब्लाउज पॅटर्न खूप 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 इझी केलेलं आहे त्याने आपला ब्लाउज शिवण्याच्या पद्धतीला। आणि हे ब्लाउजचे पफ मास्टर यूज करून आपण ब्लाउज कशाप्रमाणे तयार करू शकतो, या एका पॅटर्नच्या सहाय्याने आपण 40 प्रकारचे वेगवेगळे ब्लाउजेस तयार करू शकतो। हे बघा, यामध्ये हे आहे ओपन नेकचे फ्रंट पार्ट। या एका ओपन नेक पाठीमागे आपण जर याच्यासाठी ओपन नेक यूज केला आणि फ्रंटमध्ये आपण कुठल्याही प्रकारचे जर ब्लाउज बनवायचे असेल, कटोरी कट, फोर डार्ट ब्लाउज, सब्यसाची ब्लाउज, विविध प्रकारचे ब्लाउजेस हे आपण या एकाच पॅटर्नने बनवू शकतो। प्रिन्सेस कट सगळे ब्लाउज हे आपले या एका पॅटर्नने बनणार आहे। तर आपण याचा वापर हा आपल्याला करता आला पाहिजे आणि हा वापर कशा पद्धतीने करायचा हा आपण डिटेल व्हिडिओ बघणार आहोत। तर मग चला आपण स्टार्ट करूया। 34 साइज या पॅटर्नचे माप आहे। तर आपण आपल्या कस्टमरचे ब्लाउज या मापाने करू। तर यासाठी आपल्याला यामध्ये भरपूर कंटेंट आहे, पण येथे आपल्याला कटोरी कट ब्लाउजची कटिंग करायची आहे आणि यामध्ये बॅक पार्टचा यूज होणार आहे, स्लीव्ज आणि हा ओपन नेक मध्ये फ्रंट पार्ट। तर मग आपण या 3 पॅटर्नच्या सहाय्यानेच आपण कटोरी कट ब्लाउजची कटिंग करूया। तर मग चला स्टार्ट करत आहोत। सगळ्यात आधी आपण आपल्या कस्टमरचे माप बघूया। ब्लाउजची उंची आहे 13 इंच, अप्पर चेस्ट आहे 34 इंच, फुल बस्ट आहे 35, 13.5 इंचाचे शोल्डर आहे, 10 इंच लांबीची बाही आहे, आर्म होल आहे 15 इंच आणि फुल बस्ट 35 इंच आणि कमर फिटिंग जी आहे ती 30 इंच येणार आहे। आणि बॅक साइडचं जे ओपन नेक आहे ते 9 इंचामध्ये आहे आणि 6.5 इंच आपला पुढील गळा असणार आहे। तर मग या पद्धतीने आपल्या कस्टमरचे माप आहे आणि हे जे पॅटर्न आहे ते 30, 34, 36, 38 अशा साईजमध्ये आलेले आहेत। तर मग या मापावरती तुम्हाला हे सुद्धा कळून येणार आहे की आपलं माप हे थोडंफार कमी जास्त असेल तर आपण त्या ठिकाणी कशा पद्धतीने कस्टमाइज करू शकतो, थोडंसं कमी जास्त कशा पद्धतीने करू शकतो तेही आपल्याला या व्हिडिओमध्ये खूप सोप्या पद्धतीने आपल्याला कळणार आहे। पण यासाठी तुम्हाला व्हिडिओ हा पूर्ण बघावा लागेल। न स्किप करता तुम्ही जर व्हिडिओ बघितला तर तुम्हाला खूप छान पद्धतीने तुम्ही समजू शकता की तुम्हाला कशा पद्धतीने या पॅटर्नचा यूज करायचा आहे। हे बघा, हे 34 इंच फुल बस्टचं हे पॅटर्न आहे आणि या ठिकाणी आपलं अप्पर चेस्ट जे आहे ते 34 इंच आहे आणि आपला फुल बस्ट जो आहे तो 35 इंच आहे। इथे 1 इंचाचा फरक पडणार आहे। तर आपण त्या 1 इंचालाही कशा प्रकारे कस्टमाइज करू, कशा प्रकारे आपण इथे आपल्याला थोडंसं लूजिंग देऊ तेही आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत। बॅक पार्ट पासून आपण स्टार्ट करूया। उंचीही आपल्याला आपल्या ब्लाउजची कमी जास्त करता येऊ शकते। सगळ्यात आधी आपण हे अस्तर घेतलेले आहे, त्याला डबल फोल्ड केलेले आहे। येथे बंद बाजू आहे, येथे आपण एक लाईन ड्रॉ करूया। म्हणजे खालचं जे कापड आहे ते वेस्ट मध्ये जाणार आहे, कारण इथे जे तिरकस आहे ते निघून जाईल। आणि आपल्या ब्लाउजची जी उंची आहे 13 इंच आपल्या ब्लाउजची उंची आहे। तर आपण या ठिकाणी 14 इंचावरती मार्क करून घेऊया। हे ही आपल्या ब्लाउजची वरती आणि खालती सिलाईची मार्जिन जाऊन आपल्या ब्लाउजची तयार लेंथ ही 13 इंच येणार आहे। आणि हे पॅटर्न घ्यायचे आहे आपल्याला। हे बघा,
येथे मापसुद्धा दिलेली आहे. तर इथं यांचं जे पॅटर्न जे आहे ते 33 अपर चेस्ट आहे आणि आपला कस्टमरची जी अपर चेस्ट आहे ते 34 आहे. 34 इंच आपले चेस्ट आहे. तर मग आपण या ठिकाणी आपल्याला पाव इंच आपल्याला थोडंसं वाढवून घ्यायचं आहे. हे बघा, या पद्धतीने आपण इथे हा फोल्डिंग पार्ट दिलेला आहे. हे 33 प्रमाणे आहे. तर आपण इथे 34 प्रमाणे इथे घेणार आहोत. तर इथे पाव इंच आपण वाढवणार आहोत. त्याचप्रमाणे इथे जी कमर फिटिंग आहे ती 28 ची आहे. 728. हे बघा, इथे यांची कमर फिटिंग इथे लागणार आहे, पण डाट मिळून आणि कमर फिटिंग मिळून हे यांचं माप येणार आहे. तर आपण आपली कमर फिटिंग काय आहे 30 आहे. तर आपण इथे 7.5 इंच घेणार आहोत. 1 इंच आपला बॅक पार्टचा लागणार आहे आणि 1.5 इंच ही आपली मार्जिन येणार आहे. हे बघा, फक्त इथे जर आपण पाव इंच वाढवलं तर आपण 33 अपर चेस्टच्या ठिकाणी आपण 34 अपर चेस्ट आपलं होणार आहे. आणि आर्म होल येथे आपण चेक करून घेऊया. हे बघा, आपल्या कस्टमरचा आर्म होल आहे 15 इंच. हे बघा, आर्म होल हा बरोबर येतोय. ठीक आहे. आणि जर आपल्याला थोडंसं वाढवायचं असेल तर आपण खाली घेऊ शकतो. याला आपण आता कट करूया. याचा बॅक पार्ट जो आहे, बॅकचं नेक जे आहे ते डिझाईनचं करायचं आहे. त्यासाठी आपण इथे बॅक नेक कट नाही करणार आहोत. बॅक नेक आपण तसंच राहू देऊ. स्टिचिंग करते वेळी आपण याचा बॅक नेक कट करू. थोडेफार जर कस्टमायझेशन केले तर आपण खूप आरामात आपले ब्लाऊज हे परफेक्ट तयार करू शकतो. 1.5 इंच येथे मार्जिन घेतलेली आहे. इथेही 1.5 इंच मार्जिन राहणार आहे. म्हणजे आपण फिटिंगची जी मार्किंग आहे ती आत्ताच लावून घेणार आहोत. हे बघा, ठीक आहे. येथे या ठिकाणी या पॅटर्न मध्ये ही जी उंची आहे इथे क्रॉस केलेला आहे, पण मला इथे क्रॉस नाही करायचं. हे कस्टमायझेशन आपण आपल्या पद्धतीने करू शकतो. शिवताना आपण आपल्याला पाहिजे तर मग आपण बॅक पार्ट शिवताना इथे थोडंसं हलकंसा राऊंड शेप देऊ शकतो. ठीक आहे. हे झालं आपला बॅक पार्ट.